गाइस व्हॉट्सअप अँड आज आहे आपला कोकणातला दुसरा दिवस आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. थंडी पण खूप जास्त आहे. बघू शकता माझ्या हातावर असे गुजबम्स आलेत थंडीमुळे, पण काही पर्याय नाही. आम्ही जातोय आता रनिंगला सकाळ सकाळ 7ला समुद्रावर. आवाज आहे का मागे पक्ष्यांचे? वेट, अरे ओरडा रे. हा आहे आपलं कोकण. तर आता आपण हे सर्व सायकल नेऊया. सायकलसोबत आपण पॅरलेट्स घेऊन जाणार आहोत, रेजिस्टन्स बँड घेऊन जाणार आहोत, गोळा फेकसाठी गोळा घेऊन जाणार आहोत. तिथे आहे असं आपण आज सर्व ट्रेनिंग करणार आहोत. वेगळी एक हायब्रिड ट्रेनिंग, रनिंग आणि स्ट्रेंथ कॅलिस्थेनिक सर्वच. चला पटकन समुद्रावर आणि समुद्रावर जाऊन थोडा मजा करूया. चला. सो गाईज आता आपण पॅरलेट्स घेऊन चालू आहोत समुद्रावर. चला बाहुबली हो. तुमची मजुरी कितीची आहे हो? दिहाडी आहे आमची 300 रुपये. 300 रुपयामध्ये फुल डे काम करून घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. चलो आता मी आलो फायनली समुद्रावर. तुम्हाला व्ह्यू दाखवतो समुद्रावरचा. हा बघा, थोडी घाण आहे, बट काय आम्ही ग्रामपंचायत करते काय माहीत, घाण साफ करत नाहीत. आणि आपले ॲक्च्युली माणसंच पण खराब आहेत, सर्व घाण येऊन इथं टाकतात. तर हे आहेत आपले दोघं, शुभम आणि ओमकार दादा. सो इकडे रे. व्ह्यू दाखव तिथला. आता साफ वाटते कारण इकडचा एरिया साफ आहे, पाठी थोडी घाण आहे. पण हे बघा गोळा फेकतात दोघं. आणि हा आहे आपला अंजनवेलचा समुद्र किनारा. कमॉन कमॉन कमॉन, लेट्स गो शुभम, लेट्स गो. ओ बूम, नाईस. सर काय आता आम्ही करतोय वॉर्मअप पटापट. आणि मी शूज नाही, त्यामुळे मी विदाऊट शूज धावणार आहे. पायात कास नको करू पहिला, बस. नाही सो गाइस तोडका मोडका वॉर्मअप करून मग आम्ही गोळाफेकला चालू केलं. आणि शुभमचा गोळाफेकचा स्टान्स तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एकदम प्रोफेशनल सारखा गोळा फेकत होतो शुभम, बट जास्त लांब गेला नाही, बट ठीक आहे, कमीच गेला. शुभमचा स्टान्स बघून माझ्यातही खास सुटली. मी पण तसा स्टान्स यूज करायला बघितला, पण माझा स्टान्स तुम्ही बघू शकता खूप बियर्ड आहे. पण मी गोळा लांब फेकला. येस. तर गाईज गोळाफेकचे 7 ते 10 याच्यामध्ये अटेम्प्ट करून आम्ही पुढे रनिंग साठी गेलो, चालू केलं रनिंग. बट पाय शूज नसल्यामुळे पायाला खूप जास्त असं दणका बसत होता. आणि प्लस समुद्रावर धावल्यामुळे काच लागण्याची सुद्धा भीती होती. तर काच बीच वाचवत गपचूप असं 1.5 किलोमीटर रन कम्प्लीट केलं. सो गाईज आता जस्ट आम्ही रनिंग आणि गोळाफेकचं सेशन कम्प्लीट केलंय. आता थोडी कॅलिस्थेनिक्स ट्रेनिंग करतोय. सो फटाफट आपण कॅलिस्थेनिक ट्रेनिंगकडे जाऊया. लेट्स गो. शिवम घेऊन हो दे. तर भावांनो, माझ्यामध्ये हे कॅलिस्थेनिक आणि जिमचा किडा इतका जास्त आहे की मी घरी तसे पॅरलेट्स वगैरे बनवून घेतलेत आणि ते घेऊन आम्ही आज समुद्रावर प्रॅक्टिस करणार आहोत. सो मी पहिला हँडस्टँडचा अटेम्प्ट केला, बट झाला नाही. पण होल्ड संपूर्ण वरती तूच नव्हतो होत मला, कारण फर्स्ट टाइम होतं खूप लॉंग टाइम नंतर. त्यामुळे तसाच होल्ड होतो, जास्त वेळ वरती होल्ड करू न शकलो. थोडा अजून प्रॅक्टिस करायला लागेल थोडा. आणि हा आपला शुभम, हा सुद्धा खूप चांगला आता कॅलिस्थेनिक शिकलाय. म्हणजे हँडस्टँड, फ्रंट लिव्हर, बॅक लिव्हर करायला लागलाय. सो खूप जास्त प्रोग्रेस दिसून येते. सो भारी वाटतं, आपला छोटा भाऊ करतो ते. हँडस्टँडची प्रॅक्टिस संपली थोड्या वेळातच आणि मग आम्ही फ्रंट लिव्हरची प्रॅक्टिस करायला चालू केली. फ्रंट लिव्हर सुद्धा पहिल्यासारखा होल्ड होत नव्हता, कारण मी खूप जास्त टाइम नंतर हे सर्व परत करतोय.
मग तुम्ही बॅक लिव्हर बघाच माझा कसं वाटला नक्कीच सांगा कमेंट मध्ये. अँड हे एअर वॉक कसं वाटतं ते पहिलं सांगा. ये आणि शुभम पण तिकडे बँडेड फ्रंट लिव्हर करत होता. भारी आहे भाई. ऍक्टिव्ह रे तो. आणि तुम्ही बघू शकता शुभमने एल्बो लिव्हर किती छान केलंय. लाईक बॉडी संपूर्ण 180 डिग्री मध्ये होल्ड केले. तो शुभम सुद्धा खूप चांगले स्किल्स परफॉर्म करायला लागलाय. अगर आपको हैंडस्टैंड सीखना है तो बेसिक से एडवांस तक कैसे जाए वो हम दिखा रहे हैं. तो लेट्स गो बॉयज. चलो फर्स्ट स्टेप सेकेंड स्टेप एंड द लास्ट वन इज मारत राहू. तर भावांना मग अशी एक इन्फॉर्मेटिव्ह रील बनवत होतो आम्ही. सो गायज माझी व्हिडिओ आहे आणि फ्लेक्सिंगची व्हिडिओ नाहीये असं होणारच नाही. तर एन्जॉय करा दोघा भावांची फ्लेक्सिंग. सो गायज पहिल्यांदा आपण आर्नॉल्ड पोजने चालू करणार आहोत. बट हा शुभम कोणता जिम्मा खेळत होता माहित नाही. उद्या मारणार माझी मारून झाल्यावर. पण शुभमने सुद्धा खूप चांगलं मसल्स गेन केलेत बाय द वे. बघू शकता तुम्ही माझ्या लेवलला आला आहे फायनली. करता म्हणजे माझ्यापेक्षा जास्तच झाले त्याची बॉडी. तो हाईटला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त आहे आणि आता तर मसल मास सुद्धा चांगला पुट ऑन होतोय. सो शुभमची ओव्हरऑल फिजिक खूप चांगली बनणार आहे भविष्यात. आणि तो इतके एफर्ट सुद्धा घेतो. डेली वर्कआउट, डेली बीचवर येऊन इतकं सेशन्स कम्प्लीट करणं सर्वांच्याने पॉसिबल नाही होत. ऍक्च्युली माझ्याने सुद्धा नाही होत कधी कधी वर्कआउट. बट तो न चुकता वर्कआउट करतो. सो चांगली गोष्ट आहे. पण माझ्यासारखे ऍप्स येणं थोडं कठीण आहे. तर हा आहे आपला एक अजून नवीन बिल्डर. प्रोटीन बॉडी सत्तू. आणि शुभम काय करण्याचा प्रयत्न करत होते मला अजून कळले नाही. मग हे आटपून आम्ही घरी गेलो. मस्त इडलीचा नाश्ता केला. तितक्यात माझी आजी आली. आजी आम्हाला चॉकलेट द्यायला लागली. अरे बट आजीने दिलेलं चॉकलेट आणि काही आजीकडून किंवा मिळालेलं हे खूप प्रिशियस असतं. लाईक